हे शानदार दमदार पर्व सन्माननीय सतीशजी पाटील आणि सन्माननीय निलेश विठ्ठल पाटील आणि सर्व गावदेवी क्रिकेट संघाचे सर्व सदस्य त्यांच्या माध्यमातून उदयास आलेली या क्रिकेटच्या पंढरीमध्ये एक नावलौकिक स्पर्धा आमदार चषक 2022 हे शानदार पर्व आपण इथे साकार होताना पाहतोय। कालच्या दिवसाचा विचार करायला गेलो, काल 8 संघामध्ये कोणी संघाने इथे प्रवेश केला फायनल मध्ये, तर स्पीडअप करायचंय। तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी असेल एक सत्रासाठी, याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल। तर 12 प्रतिनिधी यांना विनंती केली जाते, जसा मॅच चालू होते तसं आपण टायमिंग लावून घ्यायचं आहे। 21व्या मिनिटाला आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। पहिला चेंडू मयूरचा गल्लीमध्ये लोटला जातोय, सिंगल एकवटली जाते, आगास केला जातोय पहिल्या सत्राचा पहिल्या अंकाचा, अर्थात उसटणे संघाच्या माध्यमातून 1 या धावेने अकाउंट ओपन केलं जात आहे। संयमी सुरुवात इथे केली जाते। फलंदाज सागर पाटील च्या माध्यमातून सागर पाटील आणि नितीन पाटील ही सलामीला आलेली जोडी वेलकम उसटणे संघाच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ केला जाईल। मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिलं षटक, यावेळी फुल टॉस चेंडू, फक्त दिशा दिली, गॅप शॉट सिलेक्शन, नो मॅच लँड, चेंडू फरार, वन बाउंस सीमारेषेबाहेर, कणकणीत चौकार इथे पाहायला मिळतोय नितीन पाटीलच्या बॅट मधून। मयूर पाटील वर मात्र आक्रमणाला सुरुवात केली, चांगला फटका पाहायला मिळाला। वन्स अगेन दॅट्स अ क्लिअर माइटी बिग 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 षटकार। अगदी नितीन पाटीलचा विचार करायला गेलो, पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलाय की काय फलंदाज, अशी फलंदाजी दाखवली जाते। पहिला चेंडू चौकार, तदनंतर षटकार, असे एकूण 11 धावा, धाव फलकार। पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नकार दिला जातोय सागर पाटीलच्या माध्यमातून। एक धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल, संघाची धावसंख्या पोहोचली जाते ती 12 या अंकावर। चांगली सुरुवात येथे पाहायला मिळाली जाते। वेलकम उसटणे संघाच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवला जातोय, कमबॅक केलं जात आहे गोलंदाजी मार्कवर असणारा मयूर पाटीलच्या माध्यमातून। यावेळी व्हेरिएशन दाखवायचं होता, दीपक पाटील सरांचा इशारा येतोय, दॅट्स वाईट, अवांतर धावसंख्येत भर पडेल, संघाची धावसंख्या पोहोचेल ती 13 या अंकावर। थोडस दडपण पाहायला मिळतंय मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना। यावेळी चांगला फटका, जसा आला तसा बाहेर पाठवला, चेंडूला विडकावला जातंय, लॉंग ऑनच्या डोक्यावर हा लगावला जातोय। आमदार चषक 2022 दमदार षटकार। इथे फक्त टायमिंग जुलवलंय, बॅटच्या मधोमध आलाय चेंडू, परंतु उंची जास्त लांबी कमी। तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय, संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली गेली 19 धावा। सुरुवात चांगली केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद करण्यात यश आलंय, ते गोलंदाजी मार्कवर असणारा मयूर पाटील या
गोलंदाजीच्या माध्यमातून सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक ऐलेश म्हात्रे. रायगड टेनिस पटलावरचं हे मोठं नाव ऐलेश म्हात्रे. उळवे संघाची ओळख. ऐलेश येतो गोलंदाजी मार्कवर सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन. एक षटकाचा खेळ संपला. 19 धावा एक गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिला चेंडू ऐलेशचा चेंडू होता, थोडा गतिमान चेंडू होता. यष्टीरक्षक थोडासा कंबल झाला. बाईकच्या स्वरूपात एक धावफलकावर जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 20 या अंकावर. सुरुवात चांगली केली, इथून मात्र शेवट करेल का चांगलं वेलकम उसाटणे संघ. अतिशय चांगला खेळ दाखवला गेलाय. यावेळी लॉब केलंय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हवेवर. चेंडू जाणार सीमा रेषेबाहेर. दणदणीत षटकार. तर संकेत पाटीलच्या बॅट मधून हा निघणारा षटकार मात्र बरंच काही सांगून देत. इथे आपली आक्रमकता सिद्ध करत असताना एक लगावला जातो शानदार षटकार. वन्स अगेन त्याच दिशेने भिडकवलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू पुन्हा एकदा जाणार लॉंग ऑनच्या डोक्यावर. बिग 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 षटकार येतोय संकेत पाटीलच्या बॅट मधून. तर या 6 धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. पहिला चेंडू सुरेख होता ऐलेश म्हात्रेचा आणि त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळतं मैदानामध्ये. जबरदस्त खेळी साकारली जाते. संकेत पाटील मात्र बरसला जातोय. या इथे हॅट्रिक लगावली जाईल का. यावेळी चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने 33 धावा धावफलकावर लागल्या जातात. इथे चांगलं क्रिकेट दाखवलं जात आहे. कारण प्रत्येक चेंडू षटकार चौकारासाठी नसतो. एखादी सिंगल डबल घेणं देखील गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं देखील गरजेचं असतं आणि तसं क्रिकेट मात्र मैदानात दाखवलं जात आहे. उसटणे क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट दाखवलं जात आहे. ऐलेशचा चेंडू असेल नितीन पाटील साठी. बॅटची आदली कडा मिड ऑन मधला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तोपर्यंत अवधी होता एक धाव पूर्ण करण्याचा आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचले ती 34 या अंकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथून एखादा ब्रेक थ्रू देणं गरजेचं असेल उल्वे संघासाठी. वन्स अगेन दॅट्स अ क्लिअर माहिती. चेंडू भिडकावला जातोय मिड विकेटच्या डोक्यावर. हा लगावला जातोय लांब आणि लांब षटकार. तर 2 षटकांचा खेळ संपतोय. इथे मात्र गोलंदाजीची लक्तरे वेशीला टांगली जातात. फलंदाजी करत असताना उसटणे संघाच्या माध्यमातून 20च्या सरासरीने 40 धावा धावफलकावर लागल्या जातात. इथून रोखणं गरजेचं असेल. इथे मात्र उसटणे संघाला 1 मिनिट गीतेजी साडेकर सर. तत्पूर्वी एक निवेदन असणार आहे की किरवली संघाचा संगणक आणि सिद्धी करवळे संघाचा संगणक दोन्ही संघाच्या संगणकाने आपापल्या टीम आणि नाणेफेक करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. ओव्हर टू गीतेजी साडेकर सर. तर अजून एक गुणवान खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ते किरणजी पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावर लागल्या जातात. या मैदानात धावा येतात परंतु ती धावा जमवण्याची ताकद तुम्हाला दाखवावी लागेल मैदानामध्ये. तर किरण पाटील इथं सांघिक कोट्यातील 3रं
आणि वैयक्तिक कोणतरी पहिलं षटक घेऊन तर ऑन स्ट्राईक पाहतोय नितीन पाटील या फलंदाजाला सलामीला आलाय, ज्याने एक षटकार एक चौकार आणि दोन दोन दुहेरी असे एकूण 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी गेलंय. तो नितीन पाटील असेल ऑन स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला त्याला साथ देण्यासाठी सज्ज असेल तो संकेत पाटील. पहिला चेंडू लॉब केला जातोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर वन बाउंड चेंडू जाणार सीमा रेषेबाहेर, खणखणीत चौकार. चव्वेचाळीस धावा आक्रमण आणि आक्रमणाला पसंती देत असताना लगावले जातात दमदार फटके. पुन्हा एकदा इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, जाळ्यात अडकवलं जाते. किरण पाटीलची कामयाबी इथे मिळवली जाते. दुसरी विकेट किरण पाटीलच्या रूपाने. तर चांगलं क्षेत्ररक्षण आपण अश्वितचं पाहिलं. तिथं अश्वित कार्यकर क्षेत्ररक्षक होता, सुरेख झेल टिपला गेला आणि दुसरा ब्रेक थ्रू इथे दिला गेलाय तो नितीन पाटीलच्या रूपाने. नितीनचा विचार करायला गेलो 16 धावांचं योगदान 7 चेंडू मध्ये दिलं. चांगली खेळी आपल्या संघासाठी केले. किरण पाटील आपला अनुभव पणाला लावत असताना यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या दोन गोलंदाजांनी थोडासा मार काढल्यानंतर इथे कुठेतरी सावरण्याचं काम किरण पाटीलकडे असणारा अनुभव, इथे एक्सपिरियन्स खेळाडू कसा रीतीने असावा याचं जिथं जागतं उदाहरण देत असताना चांगली गोलंदाजी केली जाते. इथे लॉब केलं जाते. क्षेत्ररक्षक तिथे जीवाच्या आकांताने ओढतोय. झेल टिपणं गरजेचं होतं, परंतु उलटी झेल क्रिकेटमध्ये थोडीशी कठीण असते पकडणं, परंतु ट्राय चांगलं केलं होतं. तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 46 या अंकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. सुरुवात चांगली दिली सलामीवीरांनी, त्यानंतर मात्र मधल्या फळीचे फलंदाज आपला डाव सावरत असताना चांगला खेळ खेळला जातोय या मैदानामध्ये. किरण पाटीलचा हा चेंडू होता, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. काय चालाकी बघा, 1च्या बदल्यात 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतात. एस क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळत असतं की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षेत्र खेळाडू हा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असतो, सिंगल डबलला महत्व देत नसतो, परंतु इथे मात्र चांगलं खेळ दाखवले जातोय. वेलकम उसाडणे संघाच्या माध्यमातून 2 धावेच्या मदतीने 48 धावा धावफलकार लागले जातात. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये दाखवत असताना यावेळी चांगला फटका कव्हरच्या दिशेने विडकवला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि 50 धावा धावफलकार लागल्या जातात. अर्धशतक कंप्लीट केले जात आहे इथे वेलकम उसाडणे संघाच्या माध्यमातून. बारा प्रतिनिधींना विनंती केली जाते की पाण्याची पूर्तता मैदानामध्ये कडे करायचे. जाऊया डीजे मास्टर कडे.
डॉक्टर यशवंतजी भोईर त्यांच्या बरोबर असलेल्या अन्य सहकार्य त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. सर्व सामाजिक सांस्कृतिक कला अशा सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं ते आमच्या सर्वांचे लाडके यशवंत भोईर साहेब इथे उपस्थित झालं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2022च्या माध्यमातून स्वागत करतोय. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 50 धावा धावफलकावर लागल्या जातात. शेवटचं स्लॉगवरचं षटक असेल. या षटकात जर कमी धावा मोजल्या गेल्या तर नक्कीच इथे फायटिंग एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिला चेंडू अति वेगाने टाकला होता. तू मैमय होतोय. खराब कॉलिंग आणि खराब कॉलिंगच्या माध्यमातून सांघिक विकेट मिळवली जाते. तिसरा गडी इथे मैदानाच्या बाहेर होईल. तिसरा आदरा 50 या धावसंख्येवर उसाटणे संघाला. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी मी विनंती करतोय की दत्ताजी गायकर साहेब, सुभाषजी पाटील साहेब आणि संतोषजी पवार साहेब, आपणाला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ओटू किती सर. तर भावेश कारकर चौथा गोलंदाज वापरला जातो. सांघिक कोट्यातील चौथा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक. पहिला चेंडू अति वेगाने टाकला होता. यावेळीचा चेंडू लॉब केलाय जातोय. क्षेत्ररक्षक जज करतो परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाणार सीमा रेष बाहेर. दणदणीत षटकार. अब तक 56 धावा धावफलकावर लागल्या जातात. संकेतचा विचार करायला गेलो 9 चेंडू आणि 31 धाव्यांची बहारदार खेळी संकेत पाटीलने खेळले आपल्या संघासाठी. चौथ्या क्रमांकावर खेळ करत असताना संकेत मात्र इथे बरसला जातोय. थांबण्याचं नाव घेत नाही. संकेत मात्र थोडीशी डोकेडोकी ठरतोय येणाऱ्या गोलंदाजांना. पहिला चेंडू सुरेख टाकला होता. दुसरा चेंडू ज्या वेगाने आला त्याच वेगाने सीमारेषेबाहेर पाठवण्यात यशस्वी वाटचाल इथे संकेत पाटीलची पाहतोय. आक्रमणाला दिलेली पसंती इथे सफल होईल का. इथून जर एखादा ब्रेक तो दिला तर थोडासा धावसंख्या इथे कुठेतरी कमी होऊ शकते. परंतु इथे मात्र जर संकेत उभा राहिला तर नक्कीच थोड्याशा धावा जास्त मोजाव्या लागतील. पुन्हा एकदा अति वेगाने टाकला होता. फुटवरचा अभाव पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. अशी चेंडू कुठेतरी टाकावं लागेल. ते भावेश कारकर या गोलंदाजाला नक्कीच छोटा गोलंदाज आहे परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी करणं संघाला गरजेचं आहे. आपल्या संघासाठी अर्थात निलकंठेश्वर उळवे संघासाठी. पुन्हा एकदा 22 सज्ज संकेतसाठी. यावेळी लॉब केला जातोय. समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाणार लॉंग ऑफच्या डोक्यावर. बिग 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 षटकार संकेत पाटीलच्या बॅट मधून. हॅलो. धन्यवाद डीजे. तत्पूर्वी अनिलजी घरत साहेब वांगणी यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ओटू किती सर. तर नक्कीच भावेशला ठणकावून सांगत असताना एक चेंडू तुझा असेल तर एक चेंडू नक्कीच माझा असेल. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या लागली जाते. 62 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा पॅटचा फेस खोलला जातोय. चेंडूला फेकून दिलं जात आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर हा लगावला जातोय. शानदार दमदार आमदार चषक 2022चा एक बिग 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 षटकार. तर संकेतचा विचार करायला गेलो 12 चेंडू आणि 43 धाव्यांची बारदार खेळी केली. संकेत मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. यावेळी चांगला फटका अदा केला जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट होईल का परंतु डायरेक्ट हिट आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात 5वी विकेट मैदानाच्या बाहेर होईल. या 1 धावेच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या पोहोचले ती 69 या धावसंख्येवर. येणारे 24 चेंडू
आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 70 धाब्यांची. त्याच दरम्यान आपण पाहतो की व्यासपीठावरती स्थानपन्न झालेले आहेत आमचे आर डी घरत साहेब शिवकर, आर डी पाटील साहेब शिवकर, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी निलेशजी खारकर उलवेनोड युवा अध्यक्ष, त्याचप्रमाणे स्वप्नीलजी म्हात्रे, प्रणयजी खारकर सर, त्याचप्रमाणे भूषणजी खारकर सर आणि मयूर पाटील सर, या सर्वांना विनंती करतोय की या ठिकाणी आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तत्पूर्वी निवेदन असणार आहे. किरवली संघाचा संघनायक आणि सिद्धी करवळे संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये त्वरित यायचं आहे. तर लाईनअप करून आतमध्ये मैदान सोडायचं आपण सर्व संघांना विनंती केली जाते. मॅच इनिंग संपल्यानंतर आणि मॅच संपल्यानंतर देखील. तर नक्कीच येणारे पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त खेळी केली वेलकम उसाटणे संघाच्या माध्यमातून तब्बल 69 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. येणारी 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 70 धाव्यांची. तर या 70 धावा इथून वाचवल्या जातील का, की या 70 धावा पुन्हा एकदा उभारल्या जातील या निलकंठेश्वर उळवे संघाच्या माध्यमातून. याचं धावतं वर्णन ऐकवतील आमचे साथी समालोचक अमित म्हात्रे, जोहे पेन. चला, किरवली संघाचा संघनायक आणि सिद्धी करवळे संघाचा संघनायक आपण कुठलीही वेळ वाया न घालवता त्वरित नाणेफेक करायला यायचे आहे. हॅलो, किरवली संघाचा संघनायक आणि सिद्धी करवळे संघाचा संघनायक आपल्याला अंतिम पुकार असणार आहे. आपण दक्षता घ्यायची आहे. त्वरित नाणेफेक करण्यासाठी आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. निश्चितच या ठिकाणी एक इनिंग झालेली आहे. आपणाला या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. आपण दक्षता घ्यायची आहे. सिद्धी करवळे संघाचा संघनायक आणि किरवली संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. ही आपल्यासाठी अंतिम पुकार असणार आहे. आपण दक्षता घ्यायची आहे. इनिंग चालू झाली तरी तुम्ही येत नाही. कुठला आला? किरवली ना. या ठिकाणी किरवली संघाचा संघनायक आलेला आहे. तर सिद्धी करवळे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सिद्धी करवळे संघाचा संघनायक सामना सुरू झालेला आहे. सामन्याच्या आधी या ठिकाणी आपण नाणेफेक करायची आहे. तर गीतेजी साठेकर सर आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. तर चला, किरवली संघाचा संघनायक आणि सिद्धी करवळे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. तर आमचे साथी गुणलेखक रायगड समालोचन असोसिएशनचे गुलशन इथे उपस्थित झाल्यात किरवलीचे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. तर आजच्या रजनीमधील पहिल्या फेरीतील चौथा सामना प्रेक्षकांच्या चिंद्रनचा आणि कोण बोलू तर चिंद्रन संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चिंद्रन संघाचा संघनायक केतन कडू आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ओव्हर टू संतोष पाटील सर. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतो पहिला चेंडू सीमारेषे लगत अडवला जातोय. इथे एकच धाव होती परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. अजूनही पंचांचा निर्णय आपण पाहतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आहेत. इथे मात्र फलंदाज सेफ आहे. 2 धावेच्या मदतीने अकाउंट ओपन केलंय.
मयूर पाटील पहिल्या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी मिळवतोय, जमवतोय संघासाठी आणि संघाची धावसंख्या पाहतो आपण 2 धावा, 70 धावेचं टार्गेट सेट केलंय. तर विनंती केली जाते, एक निवेदन दिले जाते. मनोहरजी फडके, स्वस्तिकजी फडके यांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू. पंच आमचे दीपक पाटील सर दर्शवत आहेत. इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं जातंय आणि 3 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळतील. P1चं शतक आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मयूर पाटील. यावेळेचा चेंडू अपीच टप्प्याचा होता, भिरकावण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, कोणताही प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू आणि बॅट मध्ये एष्टी रक्षकाने काम चोख बजावलंय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. मयूर पाटील मात्र इथे स्थिरावलाय. तर आपण पाहतो ऐलेश मात्र नॉस्ट्रॅकिंग उभा आहे. यावेळेचा चेंडू भिरकावलाय, चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या रिजनला. येतोय खणखणीत गगनचुंबी षटकार. तर या ठिकाणी आपण पाहतो या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 9 धावा, 70 धावांचं टार्गेट सेट केलंय. तो म्हणजे उल्वा संघासमोर. यावेळेचा चेंडू आपण पाहतो, हा देखील चेंडू स्क्वेअर असणार आहे. अजून एक धाव मिळेल, ती म्हणजे उल्वा संघाला एका धाबीच्या मदतीनं. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 10 धावा, बिनबाद 10. इथे मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू आणखीन एक दर्जेदार फटका, चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे बाहेर, दर्जेदार चौकार. यशवंतजी भोईर साहेब रजा घेत आहेत. तर आपण पाहतोय संघाची धावसंख्या 14 धावा. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत गोलंदाज विशाल पाटील. येणारी 10 धावा 14 धावा खर्च केलेत आपल्या गोलंदाज. यावेळेचा चेंडू येईल आमच्या समालोचन कक्षामध्ये, आसनामध्ये. षटकार. या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालिकावरती बिनबाद 20 धावा. उल्वेनोड मधील हा एक संघ ताकदवर संघ असणार आहे. ऐलेश मात्रे अजूनही नॉस्ट्रॅकिंग वाट पाहतोय स्ट्राईक वरती येण्याची. तर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू सुरेख फटका. इथे मात्र जेल घेण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जेल काही सापडलं नाही क्षेत्ररक्षकाला. इथे मात्र एक धाव मिळेल उल्वा संघाला. एका धावेच्या मदतीनं उल्वा संघाची धावसंख्या पाहतो आपण बिनबाद 21 धावा. डीजे असणार आहे, ती म्हणजे
उळवे संघाला उसाटणे संघाकडून सांघिक दुसरी गोलंदाजी घेऊन येतोय गोलंदाज सागर पाटील. 18 चेंडू 49 धावीची आवश्यकता. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय विशाल पाटील ज्याने 6 चेंडूंचा सामना केलाय आणि 21 धावा धावपलकावरती जमवल्यात आपल्या संघासाठी. वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती खेळतोय तर 18 चेंडू 49 धावीची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजच्या मार्कवर सागर पाटील. ऑन स्ट्राईक फलंदाज मयूर पाटील. स्पीडअप करायचा आपण पंच. आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये या गावातील यंग क्रिकेटर राकेशजी म्हात्रे आणि दीपकजी पाटील सर पाळी. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. निश्चित चेंडू हवेमध्ये होता. कोणत्याही प्रकारचा प्रयत्न झाला नाही झेल पकडण्यामध्ये आणि ते मात्र एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 22 धावा. बिनबाद 22. 17 चेंडू 48 धावेची आवश्यकता. तर आमचे परममित्र शुभम शेठ पाटील यांचं इथे आगमन झालंय. कोण पंचायत समिती उपाध्यक्ष युवा मोर्चा यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. गोलंदाज सज्ज सागर पाटील. ऑन स्ट्राईक ऐलेश मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी. पहिला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे. इथे मात्र उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाली. बॅक टू द पॅव्हिलियन ऐलेश मात्रे डीजे. इथे मात्र घुंगराच्या तालावरती नाही तर चेंडूच्या तालावरती नाचवलंय ऐलेश मात्रे या फलंदाजाला. मात्र स्वस्त्यामध्ये परतलाय आपल्या पॅव्हिलियन मध्ये नवीन फलंदाज प्रदीप खारकर जातोय मैदानामध्ये. येणारे 16 चेंडू आणि 47 धावीची आवश्यकता असणार आहे उळवा संघाला. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सागर पाटील. अतिशय सुरेख कामगिरी करतोय उसाटणे संघासाठी. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू कार्पेटर फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. इथेही पाहतो आपण सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 23 धावा. येणारे 15 चेंडू आणि 46 धावेची आवश्यकता अजूनही असणार आहे. सत्तेचाळीस धावेची आवश्यकता. गोलंदाज सज्जा सागर पाटील उसाटणे संघाकडून. यावेळेचा चेंडू आपण पाहू शकतो. या चेंडूची लाईन आणि लेंथ आपण पाहू शकतो. राकेश मात्रे सर आमच्याकडे बोलतील. दंडित करतील गोलंदाजाला. स्वेर चेंडू दर्शवतायत. इथे मात्र एक धाव मिळेल उल्वे संघाला. 24 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज विशाल पाटील. यावेळेचा चेंडू सुरेख फटका. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय उल्वे संघाचा डीजे. तर इथे मात्र फलंदाज बाद होतोय प्रदीप खारकर. नवीन फलंदाज किरण पाटील मैदानामध्ये जातोय. जे चांगले समालोचक देखील आहेत उल्वे संघाकडून. खेळण्यासाठी सज्ज होतोय किरण पाटील. चोवीसच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतोय दुसरा धक्का उल्वे संघाला. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण जर पाहिली सागर पाटील याची तर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या संघाला या सामन्यामध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न करतोय सागर पाटील उसाटणे संघाकडून. तर गोलंदाज सज्ज होतोय सागर पाटील. ऑन स्ट्राईक किरण पाटील. यावेळेचा चेंडू निश्चितच आपण पाहतोय सुरेख चेंडू
अप्रतिम चेंडू होता. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केला होता किरण पाटील या फलंदाजानं, परंतु मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅट मध्ये. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जसं चेंडू निर्धाव जातील तसं तसं मात्र आव्हान मोठं होईल उलवे संघासाठी. यावेळेस चेंडू आपण पाहतोय थोडस या ठिकाणी रिदम मध्ये मिस्टेक होते गोलंदाजाच्या. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल सागर पाटील. अतिशय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी. पहिला षटक आपण पाहिलं तर विशाल पाटील यानं 21 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करतोय सागर पाटील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू सुरेख होता. अतिशय वेगवान चेंडू फेकला होता. कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज सागर पाटील यानं. आणि इथे मात्र फायदा मिळेल सागर पाटीलला. इथे मात्र फायदा मिळेल तो म्हणजे उसाटणे संघाला. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालिकावरती 24 धावा. पहिल्या षटकामध्ये जमवल्या होत्या 21 धावा. दुसऱ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ खर्च केल्या त्या म्हणजे 3 धावा. 2 षटकामध्ये 24 धावा. तर आयोजकांना विनंती आहे मैदानामध्ये आपण पाणी घेऊन जायचं आहे. निवेदन असणार आहे. फडके एंटरप्राइजेस दुंद्रे संघाचा संघनायक आणि स्वरांस एंटरप्राइजेस चेरोबा सांगडे संघाचा संघनायक आपण समृद्ध कक्षेमध्ये यायचं आहे आपल्या टी शर्ट आणि नाणेफेक करण्यासाठी. तर आपण पाहतो या ठिकाणी 12 चेंडू 46 धावेची आवश्यकता असणार आहे. म्हणजे प्रतिषटकाचा विचार केला तर 23च्या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत. सिद्धी करवले संघाचा संघनायक आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बारा चेंडू 46 धावेची आवश्यकता असताना इथे मात्र निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज संकेत पाटील. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पंचांनी दंडित केलंय. हा आपण पाहतोय नो चेंडू दर्शवलाय पंच आमचे दीपक पाटील सर. आणि इथे मात्र 1 धाव मिळेल उल्वे संघाला. फ्री हिटची पूर्णपणे संधी असणार आहे, पूर्णपणे मुभा असणार आहे मोठा फटका मारण्याची. मयूर पाटीलच्या बॅट मधून मात्र इथे फ्री हिटची संधी होती आणि इथे मात्र जीवनदान मिळेल. निश्चित झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने 1च धाव मिळेल उल्वे संघाला. 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालिकावरती 26 धावा. 10 चेंडू 44 धावेची आवश्यकता. इथून मात्र मोठा प्रवास करावा लागेल उल्वे संघाला. जर आपलं अस्तित्व या मैदानामध्ये टिकून ठेवायचं असेल तर या 44 धावा जमवाव्याच लागतील. परंतु गोलंदाजचा विचार केला तर अतिशय सुरेख आणि देखणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते उसाटणे संघाकडून. गोलंदाज सज्ज होतोय संकेत पाटील, ज्याने 13 चेंडूमध्ये 44 धावेची बहारदार खेळी केली. तोच संकेत पाटील गोलंदाजच्या मार्गावर. यावेळेचा चेंडू भिरकावलाय. चेंडू आपण पाहतोय जाईल सीमारेषे बाहेर. खणखणीत षटकार. आहे. तर सिद्धी करवले संघाचा संघनायक आपण जर उपस्थित असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अगोदरच आपण उशीर केलाय त्यामुळे आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सिद्धी करवले संघाचा संघनायक आपण या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. किरवली संघाचा संघनायक आपण या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी
किरवली संघाचा संघनायक सिद्धी करवळे संघाचा संघनायक येथे उपस्थित झालाय. ओव्हर टू संतोष पाटील सर. तर आपण पाहतो इथे मात्र हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एक धाव काही रोखू शकत नाही. 33 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल मयूर पाटील, ज्याने 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने अजूनही मैदानामध्ये खेळतोय. पूर्णपणे आशा पल्लवित असणार आहेत उल्वे संघासाठी. संघाची धावसंख्या पाहतो आपण 33 धावा. तर मयूर पाटील बाद क्लीन बोर्ड मयूर पाटील बॅक टू द पवेलियन. नको तर गोलंदाज सज्ज 37 धावेची आवश्यकता असणार आहे. किरण पाटील इथे मात्र चेंडू हवेत क्षेत्ररक्षक तैनात असणार आणि झेल या ठिकाणी पकडलाय. किरण पाटील मात्र बाद होईल. डीजे आमचे सर्जते तर नवीन फलंदाज योगेश मात्र मैदानामध्ये जातोय. 5 चेंडू 37 धावेची आवश्यकता आहे उल्वे संघाला. तर गोलंदाज सज्ज शाकाल भंडारी गोलंदाज. इथे मात्र सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 37 धावेची आवश्यकता असणार आहे. इथे मात्र इम्पॉसिबल टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणी कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी करू शकत नाही. कारण की काल या मैदानामध्ये आपण सामना पाहिला होता. 94 धावा जमवल्या होत्या चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी संघानं आणि इथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. उशिरानं का होईना मोठे पटके लगावतोय फलंदाज यश थँक्यू. मडवी. डीजे तर आजच्या रजनीमधील पहिल्या फेरीतील चौथा सामना एका साईडला असेल सिद्धी करवळे संघ तर दुसऱ्या साईडला किरवळी संघ. याचं नाणेफेकीचं कॉल करतील सन्माननीय संतोषजी पाटील. याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल इथे आपण करायचं. 4 षटकांचा सामना असेल कंपल्सरी चेसिंग. तर नाणेफेकीचं कॉल जिंकलाय सिद्धी करवळे संघाने. काय निर्णय असेल? आम्ही पहिला बॅटिंग करू. तर नक्कीच बॅटिंगचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? 4 षटकाची मॅच आहे. आमच्या बॅटिंगच्या अनुसार आम्ही 4 षटकामध्ये 45 ते 50 पर्यंत धाव मारण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच थँक्यू. तर तुमच्या वाट्याला प्रथम गोलंदाजी आले. 4 षटकांचा सामना आहे. 1 ओव्हरचा मॅग्नेटिक पॉवर प्ले. तर किती धावांपर्यंत रोष लावण्याचा प्रयत्न केला जाईल? प्रथमतः तर मी बेलवली संघाचा आभार मानतो जे त्यांनी आम्हाला इथे खेळायची संधी दिली आणि आम्ही कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. तर जाऊया मॅचकडे. पाटील. तर आपण पाहता हा चेंडू असणार आहे स्क्वेअर चेंडू आणि इथे मात्र 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 46 धावा. 70 धावाचं टार्गेट होतं. इथे आपण विचार केला तर
फलंदाज बाद होतोय डीजे. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. भूषण खारकर गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू सुरू, एक फटका, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. आणि इथे मात्र विजयी होतोय तो म्हणजे उसटणे संघ. इथे मात्र पराभव पत्करावा लागतोय तो म्हणजे उल्वे संघाला. तर पुढच्या सामन्यासाठी मी शुभेच्छा देतोय त्या म्हणजे उसटणे संघाला. तत्पूर्वी मी विनंती करतोय की निलेशजी खारकर सर, उल्वे नोड युवा अध्यक्ष, त्याचप्रमाणे स्वप्नील म्हात्रे, प्रणय खारकर उल्वा, भूषण खारकर, मयूर पाटील आणि स्वस्तिक फडके एंटरप्राइजेस यांना विनंती करतोय की आपण राजेशजी बुधाजी पवार आपण यायचंय, अतिथी मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर लाईनअप करून मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघाला विनंती केली जाते की लाईनअप करून आपण मैदान सोडायचं आहे. तर पुढच्या सामन्यासाठी किरवळी संघ आपण उतरायचंय मैदानामध्ये. थोडंसं विलंब झालाय तर थोडंसं स्पीडअप करायचं किरवळी संघ. तर निश्चित या सामन्याचा सामनावीर असेल नो डाऊट ज्याने 13 चेंडू मध्ये 44 धावेची बहारदार खेळी केली आणि एक षटक हाताळत एक सफलता मिळाली.